नमस्कार मित्रांनो, नुकतीच आषाढातील एकादशी म्हणजे पंढरीची वारी झाली. आपल्या शेतातल्या पेरण्या आटोपून आमचा अन्नदाता शेतकरी राजा आता भगवत धर्माची ध्वजा खांद्यावर घेऊन पंढरीच्या ओढीने आपल्या गावातून रामकृष्ण हरी या गजरात चालू लागतो. विठुरायाला भेटण्याची ही शेकडो वर्षांची परंपरा आजही अखंडपणे चालू आहे. आता थोड्या दिवसात श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे. हिंदूंचे अनेक महत्वाचे सण या महिन्यात येतात. श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्य. व्रत याचा अर्थ अवरोध करणे, नियंत्रण करणे. ही एक स्वयंशिस्त आहे. आपला आहार, विहार आणि मन, बुद्धी यावर संयमाने नियंत्रण आणणे याचाच अर्थ व्रत करणे. चातुर्मासाची योजना हीच मुळात ईश्वर शरणी लीन होण्यासाठी झालेली आहे. आपण या 4 महिन्यात घरी राहून आपले उद्योग सांभाळून किंवा शेतावर काम करून आपले कर्म आणि धर्म सांभाळतो. याशिवाय चातुर्मासात एकभुक्त राहणे, दान, तप, उपवास या गोष्टीत देखील व्रत या शब्दाशी निगडीत आहे. या 7 दिवसांची करणीय कामे कोणची आहेत ती आपल्या पूर्वासुरींनी सांगितली ती अशी आहे. सोमवार, श्री शिवामुठ वहावी, 1 मुष्टी तांदूळ दानासाठी समाजासाठी वेगळा काढून ठेवावा. मंगळवार, शिवपूजन किंवा गौरी मंगळा गौरीचे पूजन करावे. बुध आणि गुरुवार, बृहस्पतीचे पूजन करावे. देवांचे गुरु किंवा आपल्या गुरूंचे स्मरण करावे. शुक्रवार, जीवतीचे पूजन करत लहान मुलांना आयु आरोग्य सुदृढतेचे बाळकडू दिले जाते. घरी सुवासिनींना बोलवून हळद कुंकू लावणे म्हणजेच आपल्या आजूबाजूला शेजारी पाजारी यांच्याशी उत्तम संवाद साधणे नव्हे काय? शनिवार, संपत शनिवार याची कहाणी आहे. गावातील मंदिरात तेलाचा दिवा लावणे. मंदिर हे समाजाच्या गतिविधीचे केंद्र आहे. ते नेहमीच जागृत राहिले पाहिजे, अर्थात तिथे चहलपहल राहिली पाहिजे. रविवार हा आदित्य आणि राणूबाई पूजनाचा दिवस. सूर्योपासना करावी, बलोपासना करावी. यामुळे समाज सुदृढ आणि बलशाली व्हावा अशी एक धारणा, असा एक उद्देश आहे. अशा 7ही वारी काहीतरी विशेष करणीय कामे आपल्याला करायला सांगितले आहे. उपवास याचा खरा अर्थ हा देवतेचे नामस्मरण करीत घालवलेला वेळ आहे. या संबंधीची गोष्ट आपण श्रावणामध्ये ऐकत असतो ती अशी. आटपाट नगरात एक राजा होता. त्याने श्रावण महिन्यात भगवान शिवाची दुधाने महापूजा करण्याचे ठरवले. संपूर्ण गाभारा दुधाने भरला जाईल असे करण्याचे त्याने ठरवले. आणि मग काय, त्याने आपल्या गावात दवंडी पिटवली. प्रत्येकाने त्याचे घरात होणारे सर्व दूध महादेवाच्या मंदिरात अर्पण करावे. जो कोणी नागरिक असे करणार नाही त्याला कठोर शासन दिले जाईल. हे ऐकताच घाबरून जाऊन प्रजेने घरातील होते नव्हते ते सर्व दूध दुभते शिवमंदिरात त्या पिंडीवर ओतले. आज मुलांना दूधच मिळाले नाही. म्हाताऱ्या माणसांना दूध नाही, एवढेच काय तर गायीच्या वासरांना देखील दूध ठेवले. गावातील संपूर्ण दूध शिवपिंडीवर ओतले गेले. तरी हे देवाचा गाभारा काय, पण शिवपिंडी सुद्धा त्या दुधाने पूर्ण बुडाली नाही. गावात एक आजी राहत होती. तिने आणि तिच्या कुटुंबाने ती दवंडी ऐकली. तिने घरच्या 3 गायींचे दूध प्रथम कुटुंबासाठी काढले. मुलांना बाळांना खाऊ पिऊ घातले. गोधनाकडे वासरांच्या तृप्ततेकडे लक्ष दिले. आणि मग ही आजी उरलेले लोटीवर दूध घेऊन शिवमंदिरात आली. तिने भगवान भोलेनाथाला नमस्कार केला. मनातल्या मनात आज तिने जे जे काही केले ते त्या महादेवाला मोकळेपणाने सांगितले. मोठ्या भक्तिभावाने तिने आणलेले ते दूध त्या शिवपिंडीवर ओतावयास सुरुवात केली. जशी जशी ती धार भगवंताच्या शिवपिंडीवर पडू लागली तसा तो गाभारा दुधाने भरू लागला. तिच्या लोट्यातून शेवटचा दुधाचा थेंब त्या पिंडीवर पडला आणि तो गाभारा संपूर्ण पांढऱ्या शुभ्र रंगात दुधाने तुडुंब भरला. भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. आकाशवाणी झाली.
ती राजासकट सर्व गावाने ऐकली. अरे मूर्ख राजा, सर्वप्रथम आपल्या कुटुंबाला, गोधनाला, दारात आलेल्या अतिथी सज्जन गरजूंना अन्न दुधाची तृप्तता दिल्यानंतरच उरलेला हिस्सा दिला तरी मी प्रसन्न होतो. अरे राजा, मला नुसते पत्र, पुष्प, छोटे एखादे फळ दिलेस तरी चालेल. तेही तुझ्याकडे नसेल तर नुसता प्रेमाने नमस्कार करून माझे नाव घेत तू दिवसभर राहिलास तरी मला आवडेल. आणि तोच खरा तुझा उपवास ठरेल. गोष्ट कशी वाटली जरूर कळवा.